द मॅन ऑफ गॉड ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. ओके, ही वॉज अ हिलिंग इव्हॅन्जलिस्ट. ते खूप सुंदर प्रोफेटही होते परमेश्वराच्या. लाईक ही वॉज लाईक, म्हणजे ही यूज टू मूव्ह इन ऑल अदर मिनिस्ट्रीज. ते अपॉस्टल म्हणूनही होते, पण हिलिंग इव्हॅन्जलिस्ट म्हणून किंवा आरोग्याची सुवार्ता किंवा सुवार्तेमध्ये ज्यांच्या काम करता करता खूप आरोग्य मॅनिफेस्ट व्हायचं लोकांमध्ये, असं म्हणून त्यांचं नाव प्रचलित होतं आणि ते होते विल्यम ब्रॅनहॅम. ओके, यांच्याविषयी मला काल बोलता बोलता अचानक आठवलं, बिकॉज इट इज रिलेटेड टू इंडिया, इट इज रिलेटेड टू बॉम्बे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो एनिथिंग विच इज रिलेटेड टू बॉम्बे मला खूप आय डोंट नो, तो माझ्या, बिकॉज आय एम फ्रॉम मुंबई, बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई, तर मला त्या गोष्टीबद्दल थोडंसं आहे, माझा सॉफ्ट कॉर्नर आहे. प्रेज द लॉर्ड. सो विलियम ब्रॅनहॅम हे 1906च्या काळामध्ये, ओके, आता ऑलमोस्ट 100 वर्ष झाली, त्या काळात ह्या व्यक्तीने जन्म घेतला होता अमेरिकेमध्ये. 1906च्या काळात ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला, ऑलरेडी त्यांना बहीण भाऊ होते, बरीच भावंड होती, त्यांच्या आईला बरीच मुलं होती, आणि त्यांचे वडील जे होते ना, ते अल्कोहोलिक होते, दारूच्या व्यसनामध्ये. खूप गरीब फॅमिली होती, खूप चांगलं असं त्यांचं नव्हतं. आणि असं झालंय की एकेकाळी जेव्हा ते 7 वर्षाचे होते, त्यांच्या लाईफमध्ये कशा गोष्टी घडत गेल्या, कसं परमेश्वराने त्यांना स्वतःला शुद्ध पवित्र राखायला सांगितलं, आणि त्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये कशा गोष्टी घडल्या, कसं देव त्यांना सहाय्य करत गेला, कसं ते सॅक्रिफाईस करत गेले, ही स्टोरी आपल्याला आकर्षित करेल की यार जगायचं आहे तर प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विकनेसेसवर तुम्हाला ओव्हरकम करायला मदत होईल. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ते 7 वर्षाचे होते, त्यावेळेस असं झालं की त्यांच्या आईने त्यांना पाणी आणायला सांगितलं, आणि त्यावेळेस आपल्यासारखे खूप 1900च्या काळात अमेरिकेत सुद्धा इतकं चांगली सोय नव्हती, हे गरीबच कुटुंब होतं, आणि हे बकेट घेऊन विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले. सो ही कॅरीड हिज बकेट अँड वेंट टू फेच द वॉटर. आणि असं झालं, ते पाणी काढण्यासाठी जेव्हा गेले तर थोडा वेळ ते तिथेच बसले. आता पाणी घेऊन घरी यायचं आहे, तिकडेच झाडाखाली बसले. ज्यावेळेस ते झाडाखाली बसले, ही वॉज त्यावेळेस ते 7 वर्षाचे होते. ओके, ज्या वेळेस ते तिकडे झाडाखाली बसले, जसं हवेमध्ये, जसं हवेचा आवाज जसा येतो, जोरात वारा सुटला की कसा आवाज येतो, किंवा पानांमधून झाडांमधून जर हवा जात असेल, किंवा एखाद्या नॅरो भागातून जर हवा जात असेल, जसं सुळक्यासारखा किंवा हवेचा आवाज येतो, तसा आवाज त्यांच्या डोक्यावर त्यांना यायला लागला. ज्या झाडाखाली ते बसले होते, त्यांना वाटलं की खूप वारा सुटला आहे, म्हणून पानांमधून झाडांमधून असं हवेचा आवाज येतोय. तो आवाज वाढायला लागला, आणि त्याच्यानंतर त्या आवाजातून एक वाणी आली. ओके, देवदूताची एक वाणी आली, आणि ती वाणी अशी त्यांना म्हणाली, इफ यू कीप युअर वेसल क्लीन, इफ यू कीप युअर सेल्फ होली, आय विल रिटर्न बॅक अँड ऑन दी अपॉइंटेड टाइम आय विल यूज यू. हा 7 वर्षाचा मुलगा विहिरीतलं पाणी काढायला गेला, असाच झाडाखाली बसलाय, आणि तिकडे खूप जोर जोरात वाऱ्याचा आवाज यायला लागला, आणि त्या वाऱ्याच्या आवाजातून देवदूताची एक वाणी झाली. ती वाणी अशी म्हणाली की जर तू स्वतःला शुद्ध ठेवलंस, जर तू तुझं शरीर, हे तुझं जे पात्र आहे ते पवित्र राखलंस, आणि त्या निश्चित वेळेपर्यंत जर तू स्वतःला शुद्ध ठेवलंस, तर मी परत येईन, आणि त्याच्यानंतर मी तुला देवाच्या गौरवाने भरेन. ही वाणी त्यांनी ऐकली. 7 वर्षाचा मुलगा, त्याला इतकं काही समजलं नाही. थोड्या वेळाने तो घरी निघून गेला, पाणी वगैरे काढलं, ठीक झालं. काही वर्ष अशीच निघून गेली. हा 7 वर्षाचा मुलगा थोडासा टीनेज झाला, थोडासा वाढला. पहा, त्याचे वडील अल्कोहोलिक होते, घरात परिस्थिती चांगली नव्हती, बरीच भावंड होती, आणि असं झालं की कारण हा मुलगा इतर भावंडांपेक्षा कसा होता, थोडा शांत, प्रत्येक गोष्टीला घाबरून राहणार, काही चुकीचं वागणार नाही, एकदम चांगलं चांगलं वागणार, एकदम नाही असा नम्र असा होता. आणि त्याचे वडील म्हणाले, हा असा कसा मुलगा मला जन्माला आलाय, माझी बाकीची मुलं पहा कसं त्यांच्या जीवनाचा आनंद लुटतायत, कसं तरुणपणामध्ये ज्या करायच्या त्या सगळ्या गोष्टी करतायत. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं, आणि त्याला म्हणाले, विलियम तू इकडे ये, आणि त्याला म्हणाले, माझ्या समोर बस, माझी बाकीची मुलं बघ कशी आहेत, पुरुष आहेत, ती पुरुष, दे आर मॅन, दे आर बिहेविंग लाईक अ मॅनली पर्सन, म्हणजे एक पुरुष असल्यासारखे ते वागतात, पण तू काय असा एकदमच नाही का स्त्रियांसारखा एकदम नाजूक, एकदम शांत, काही जास्त फ्रेंड्स नाहीयेत तुला, तू एकटाच असतो, कुठे खेळायलाही जात नाही, प्रत्येक लाजरा बुजरा, एकदम काही इंट्रोवर्टेड लोक कशी असतात तसं तू काही आहेस. ते म्हणाले, त्यांनी त्याच्या समोर विस्कीचा ग्लास ठेवला. ओके, विस्की. ते म्हणाले, ही विस्की घे, तू पुरुष आहेस,
तू एक पुरुष आहे, मला सिद्ध कर, ही विस्की घे. तुझे भाऊ बाकीचे सगळे कसे विस्की पितात, कसे दारू पितात, मला तू पुरुष आहेस हे दाखव. हा विस्कीचा ग्लास घे, मला पिऊन दाखव. पुरुषासारखं जगायचं, असे त्याचे स्वतःचे वडील त्याला बोलतायत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला काही समजेना वडील काय बोलतात. टीनेजर होते त्यावेळेस ते विलियम ब्रॅनहॅम. आणि त्यांनी काय केलं, तो विस्कीचा ग्लास घेतला त्या मुलाने, म्हणजे विलियम ब्रॅनहॅम लहान असताना, आणि ते असं विस्कीचा ग्लास घेणार, ते असं तोंडाला लावणार, तर वर पुन्हा त्यांना तो वाऱ्याचा आवाज यायला लागला, जो 7 वर्षाचे असताना आलेला, की वारा वाहतोय जोर जोरात आवाज. आणि तो आवाज पुन्हा यायला लागला, ते पुन्हा घाबरले. तो आवाज आला तेव्हा त्या आवाजातून सेम देवदूताची वाणी ऐकायला आली. इफ यू कीप युअर सेल्फ क्लीन, जर तू स्वतःला शुद्ध ठेवशील, जर तू स्वतःला पवित्र ठेवशील, तर मी परत येईल आणि मी तुला गौरवाने भरेन. त्यांनी तो ग्लास, ती वाणी ऐकली, ते आवाज ऐकला वाऱ्याचा, जसं काही कोणीतरी ना कंटिन्युअस वॉच करते, कोणीतरी आपल्या मागे लागले. त्यांनी तो ग्लास तिकडे फेकून दिला आणि ते पळून गेले. त्याचे वडील हसायला लागले, हा असला काय, ह्या मुलगा, ह्या मुलाला मी जन्म दिलाय, असा काय मुलगा आहे. ते म्हणाले, अरे तुझ्यापेक्षा मुली बऱ्या, असं स्वतःचा वडील त्याला म्हणतोय. आणि तो मुलगा पळून गेला. त्याच्यानंतर काही दिवसांनी अजून थोडस वयाने ते वाढले, त्यावेळेस मित्रांसोबत वगैरे असंच थोडंफार, त्यांना खूप कमी मित्र होते, जास्त दिवस ते राहायचे नाही मित्रांसोबत, जास्त वेळ नाही घालवायचे, असंच मित्रांसोबत होते. काही मित्र त्यांचे आले आणि म्हणाले, अरे तू काय असा साधा सुद्धा राहतो, स्मोकिंग करायचं कधीतरी, आमच्यासारखं फिरायचं, चल आपण मजा करू, आपण ऐश करू, आपण पिक्चर बघायला जाऊ. जेव्हा जेव्हा त्यांचे मित्र असे त्यांना बोलायचे, आणि त्यांनाही वाटायचे की बरोबर आहे, सगळे फ्रेंड्स करतात, मलाच नावं ठेवतात, मीच असं वागतोय तसं वागतोय. आणि जेव्हा जेव्हा ते विचार करायचे की नाही असं केलं पाहिजे, त्या वेळेस काय व्हायचं माहिती, तोच आवाज त्यांच्या डोक्यावर नाही का वारा जोर जोरात फिरतोय, तोच आवाज, तीच वाणी, इफ यू कीप युअर सेल्फ क्लीन, इफ यू keep this vessel pure, holy, then I will come back on the appointed time and I will fill you with the glory of God. ही वाणी सतत सतत ऐकायला. आणि त्यामुळे ना अक्षरशः लहानपणापासून ना असं व्हायचं की त्यांना कुठली गोष्ट अशी चुकीची करणार, वाचण्याची करणार, किंवा जीवनाचा जगानुसार मजा घ्यायचा प्रयत्न करणार, तो आवाज, तो वाऱ्याचा आवाज, हे नेहमी त्यांच्या आजूबाजूला असं ते फिरत राहायचं. त्यांना नाही कळायचं हे काय चाललंय, बट त्यांना एवढं कळलं होतं की मी अशा वेळेस काही करायला गेलं की ही वाणी नाही का माझ्या मागे मागे येते, हे हा वारा, आणि ते त्यातून ती आवाज मला सारखा येतो. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जास्त फ्रेंड्स बनवले नाही, त्यांनी कधी दारूला स्पर्श केला नाही, कधी कोणत्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं नाही, कारण अशा गोष्टी घडायची सुरुवातच झाली की लगेच तोच आवाज, तीच वाणी, की तू जर स्वतःला पवित्र ठेवशील, जर तू शुद्ध राहशील, जर तू चांगलं जगशील, तर मी येईन आणि मी पुन्हा एकदा येणार आणि मी तुला देवाच्या गौरवाने भरणार. प्रेज द लॉर्ड. जसजसं वाढत गेले तस तसं त्यांना समजायला लागलं की परमेश्वर त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, देव त्यांना वापरायचा प्रयत्न करत आहे. अँड देन त्याच्यानंतर वयात आल्यानंतर ते खूप घाबरून, खूप परमेश्वराचं भय बाळगून वागायला लागले. प्रेज द लॉर्ड. त्यांनी कधीच कोणतं गर्लफ्रेंड बनवणं, कोणत्या मुलींसोबत वाईट वागणं, घाणेरड्या गोष्टी पाहणं, घाणेरडं ऐकणं, कधी दारूला स्पर्श केला नाही, काही नाही. जसं काही नाही का लहानपणापासून एक वेगळा केलेला मुलगा, भले फ्रेंड्स हसायचे, रिलेटिव्ह नावं ठेवायचे, वडील हसायचा, भावंड पण कधी कधी हे करायचे, म्हणजे एक वेगळा मुलगा वाटायचा ना, हे काय, हा काहीच करत नाही, हा काय असा सिरियस आहे, हा काय असा इंट्रोवर्टेड आहे म्हणून. पण त्यांनी त्या गोष्टी कधीच केल्या नाही. असंच होत गेलं, वाढायला लागले ते. जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी पोहोचायचे की आता ही गोष्ट करायला लागेल आणि ते करायला जाणार, त्यावेळेस तो आवाज त्यांना यायचा, देवदूताची वाणी त्यांच्याशी बोलायची. प्रेज द लॉर्ड. आणि असं करता करता त्यांचं ते तरुण झाले, ते वयात आले बऱ्यापैकी, आणि अशा एक वेळेस नाही का ते बसलेले असताना पुन्हा तो आवाज आला. ही वॉज जस्ट सिटिंग. त्यावेळेस ते कुठल्या गोष्टी करत नव्हते. पुन्हा तोच आवाज आला, तोच आवाज, तोच वाऱ्याचा आवाज, त्याच देवदूताची वाणी त्यांनी ऐकली. आणि ते म्हणाले, त्यावेळेस आलेली वाणी जरा वेगळी होती. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस जेव्हा त्यांनी आवाज ऐकला, त्यावेळेस ती वाणी काय म्हणाली माहिती, बिकॉज यू हॅव पेड द प्राइस, बिकॉज यू हॅव केप्ट युअर सेल्फ होली, because this vessel is pure, I have come back now, and from now onwards I will walk with you and filling you with the glory of God. ती वाणी बोलली की कारण तू ती किंमत मोजली आहेस, तू स्वतःला शुद्ध राखला आहे, तू पवित्र राखला आहे, इतके वर्ष
तू कुठलंही वाईट गोष्ट केली नाहीये, म्हणून जसं मी अभिवचन दिलं होतं तसं मी आता पुन्हा आलो आहे आणि आजपासून तुला देवाच्या गौरवाने भरण्यात येत आहे. आजपासून परमेश्वर तुझा महान रीतीने उपयोग करेल. तू जिथे कुठे जाशील तिकडे परमेश्वर तुझ्या सोबत असेल आणि देवाचा गौरव तुझ्याद्वारे प्रगट होईल. यू विल वॉक इन द विजिबल ग्लोरी ऑफ गॉड. दृश्य स्वरूपाच्या गौरवामध्ये तू चालशील आणि तिकडून त्यांची मिनिस्ट्री, त्यांचं परमेश्वरासोबतचं चालणं, सुवार्थेचं कार्य ह्याची सुरुवात झाली. जिथे जिथे ते जायचे त्या त्या ठिकाणी असं व्हायचं की परमेश्वर अद्भुत रीतीने काम करायचा. असं व्हायचं की समजा आज इकडे मीटिंग झाली, उद्या दुसऱ्या शहरात कोणी त्यांना बोलवलं आहे, मग त्यांना मीटिंग साठी जरी इन्व्हाइट कोणी केलं ना, तर काय व्हायचं माहितीये का, जेव्हा एखाद्या मॅन ऑफ गॉडला वगैरे कोणी बोलवतं तर त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय करतात. मग ह्यांच्यासाठी काय व्हायचं की एका हॉटेलमध्ये ठेवले, दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवले, कुठे राहण्याची सोय केली आहे. द मोमेंट त्या हॉटेलमध्ये जायचे, त्यांच्यासाठी जी रूम अलॉट केली असेल त्या रूम मध्ये ते जसं एक पाय फक्त आतमध्ये टाकायचे, 4-5 सेकंदात होली स्पिरिट बोलायचे इथे नाही थांबायचे, इकडून निघ. परत दुसरी रूम दाखवली, होली स्पिरिट सांगायचे इथे नाही थांबायचे, इकडून निघ. असंच त्यांच्यासोबत नेहमी व्हायचं. असं काही लोकांना असं कॉन्ट्रोवर्शियल वाटायचं, त्यांना वाटायचं की हा मॅन ऑफ गॉड खूप डिमांडिंग आहे, पण तसं नव्हतं. मग ह्यांचे खूप मोठे मोठे क्रुसेड व्हायला लागले. अद्भुत चमत्कार त्यांच्या मीटिंग मध्ये व्हायचे. कुठलाही आजार असा नव्हता की जो त्यांच्या सभेमध्ये नाही का बरा होत नसेल. सगळे मोठमोठे आजार बरे व्हायचे. लोक खूप जास्त हिलिंग त्यांच्या मीटिंग मध्ये दिसायचे. असं व्हायचं की चालता फिरता लोकांना असं दिसायचं की ज्या वेळेस ते बोलतायत अचानक तिकडे नाही का काहीतरी लाईट चमकते, जसं ऑरा शाईन होतो वगैरे, तसं त्यांना असं दिसून यायचं आणि त्यांना कळून यायचं की परमेश्वरा म्हणजे असं लोकांनी सुद्धा त्यांच्या मीटिंग मध्ये पाहिलंय की तो गौरव त्यांच्या आजूबाजूला प्रकट झालाय, तो प्रकाश आहे असं दिसायचं. त्यांचे त्या काळातले फोटोज लोकांनी असे काढलेले की 4 वेगवेगळ्या लोकेशनला जरी काढले, जर ते इथे थांबले तर इथे तो प्रकाश आहे, तिथे थांबले तर तिथे, तिकडे थांबले तर तिथे. जसं ते चालायचे तसं परमेश्वराचा गौरव त्यांच्या सोबत चालायचा. 1900च्या शतकातली ही गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हार्डली 100 इयर्स बिफोर ह्या गोष्टी आपल्या काळामध्ये झालेल्या आहेत. असे मेन अँड वुमेन ऑफ गॉड होऊन गेले आहेत बिकॉज दे पेड द प्राइस, बिकॉज त्यांनी देवाला प्रथम स्थान दिलं म्हणून. सो दिस कॉलिंग इज ओपन फॉर एव्हरी पर्सन. असं झालं होतं की ज्या वेळेस एक वेळेस ते एका नदीमध्ये होते, काही लोकांचं बाप्तिस्मा चालू होता आणि त्यावेळेस ते तिकडे नदीच्या पाण्याजवळ, प्रवाहाजवळ थांबले होते. तर तिकडे असं झालं की त्यांच्या अवतीभोवती इतकं गौरव, इतका प्रकाश असा प्रगट झाला की तिकडे जे लोक आले होते त्यांनी पाहिलं. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस कशा गोष्टी झाल्या होत्या की आकाशातून वाणी झाली ना, ती वाणी लोकांनी सुद्धा ऐकली की बिकॉज यू हॅव पेड द प्राइस, की तू किंमत भरली, तू पवित्र राखले म्हणून माझा गौरव तुझ्या सोबत सदैव राहील. अनेक लोकांनी ती वाणी त्यांच्याबद्दल ऐकली. प्रेज द लॉर्ड. पण लोकांना आवाज कुठून आला, काय आला ते कळलं नाही, पण विल्यम ब्रॅनहॅम विषयी काहीतरी गोष्टी परमेश्वर बोलत आहे हे त्यांना समजलं होतं. प्रेज द लॉर्ड. असं झालं होतं एक वेळेस त्यांचं अमेरिकेतल्या एका ठिकाणी त्यांची मीटिंग भरवण्यात आली होती. 8 दिवस क्रुसेड होता. 8 दिवस त्यांची सभा होती, आरोग्य आशीर्वादाची सभा, आणि ते त्या ठिकाणी गेले होते. पहिल्या दिवशीच त्यांच्या सभेमध्ये इतकं महान परमेश्वराचं गौरव उतरलं, इतके हिलिंग झाले की लिटरली लोकांचे नाही का जे नसलेले बॉडी पार्ट्स क्रिएट व्हायला लागले, ज्या गोष्टी त्यांच्या शरीरात नाही त्या बनायला लागल्या. पहिल्या दिवशी त्यांची सभा जी आहे ती फुल पॅक ऑडिटोरियम होतं, ती भरली होती. पण एवढे सारे आरोग्य, इतके हिलिंग झाले की दुसऱ्या दिवशी, 8 दिवसांची सभा आहे, दुसऱ्या दिवशीच्या सभेमध्ये काय झालं माहितीये का की ऑलमोस्ट 1.5 मैल म्हणजे ओके. सो पहिल्या दिवशी खूप सारे चमत्कार झाले, खूप लोकांना आरोग्य मिळालं. मग त्यामुळे काय झालं माहितीये का की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांची मीटिंग होती, 8 दिवसाची ती सभा होती, त्यामध्ये असं झालं की अनेक लोक, प्रेज द लॉर्ड, म्हणजे पूर्ण तो सभागृह जे आहे ते भरलेलं आहे, आजूबाजूचा परिसर भरलेला आहे आणि ऑलमोस्ट 1.5 मैल पर्यंत नाही का, 1 मैल म्हणजे साधारण
किलोमीटर किंवा 1.6 किलोमीटरच्या आसपास होतं. ओके, म्हणजे जवळजवळ 2-2.5 किलोमीटर पर्यंत लोकांची लाईन लागलेली होती, की नाही का एवढे चमत्कार झालेत. आजूबाजूच्या सिटीमधून इकडून तिकडून सगळे लोक आले होते. आणि ज्या वेळेस त्यांनी पाहिलं की एवढं 2-2.5 किलोमीटर पर्यंत नाही का लोकांची आरोग्यासाठी, हिलिंगसाठी रांग लागलेली आहे, त्यावेळेस त्यांना ना खूप भरून आलं. ते म्हणाले, इतके लोक देवाच्या राज्यासाठी तहानलेले, भुकेले आहेत, इतक्या लोकांसाठी प्रार्थना करायची. तर हे त्या दिवशीच्या मीटिंग मध्ये म्हणाले की मी विलियम ब्रॅनहॅम, मी तुम्हाला अभिवचन देतो की मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करणार, प्रत्येकावर मी ले हँड करणार, कितीही लोक असू दे, प्रत्येकावर मी हात ठेवून प्रार्थना करणार आहे. दिवस रात्र कितीही वेळ मला लागू दे, मी सगळ्यांसाठी प्रार्थना करणार. लोक 2.5 किलोमीटर पर्यंत जर लोक लाईन लावून थांबले आहेत आणि लोक येत आहेत अजून, तर मी प्रत्येकासाठी नाही का हात ठेवून प्रार्थना करणार, असं ते म्हणाले. मग दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग मध्ये ते प्रार्थना करतायत, वचन झालं, सगळं झालं, प्रत्येकावर हात ठेवून प्रार्थना करतायत. आता हळूहळू सकाळची संध्याकाळ झाली, रात्र झाली, लाईन संपायला पाहिजे ना. ती 1.5 मैल पासून, ऑलमोस्ट 2 मैल पासून ती लाईन जी आहे ना ती संपलीच नाही, ती तशीच आहे. म्हणजे इथून लोक कितीही प्रार्थना करून गेली तरी लोक इतकी येत होती कंटिन्यू की ती लाईन वाढतच होती. त्यांनी पूर्ण रात्र सुद्धा ते बसले, रात्र दिवस 24 तास लोकांवर हात ठेवून प्रार्थना करणे. इट्स नॉट अ सिम्पल थिंग. ज्यावेळेस त्यांना नाही का खूप थकल्यासारखं व्हायचं, तिकडेच ऑल्टरवर, तिकडेच त्या स्टेजवरच ना थोडंसं काहीतरी खायचे प्यायचे, तिकडेच थोडा वेळ झोप काढायचे आणि परत उठायचे आणि परत लोकांवर हात ठेवून प्रार्थना करायचे. ही वॉज दॅट काइंड ऑफ अ मॅन. प्रेज द लॉर्ड. असं झालं की दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, ती लाईन काही कमी झाली नाही. शेवटचा 8वा दिवस आला आणि लोक येत आहेत, वेगवेगळ्या देशातून येतात. आणि ही मीटिंग अशी होती की जितके लोक आले, एक सुद्धा फेल्ड किंवा एक सुद्धा नाही का, फेल्ड म्हणण्यापेक्षा आपण काय बोलू शकतो, एक सुद्धा असं व्यक्ती नव्हतं की ज्यांना आरोग्य मिळालं नाही. प्रत्येक जणाला आरोग्य मिळालंय. बायबल जसं सांगतं की येशू सर्व प्रकारची रोग आणि दुखणी बरे करत फिरत होता, त्या प्रकारे सर्व प्रकारचे रोग, दुखणे सगळ्यांचे बरे होत होते. ज्यांचे हातपाय तुटलेले त्यांना नवीन हातपाय येत होते. असे मिरॅकल्स त्यांच्या मीटिंग मध्ये झाले होते. आणि लाईक ते रात्री पण प्रार्थना करतायत, दिवसा पण प्रार्थना करतायत, थोडा वेळ फक्त आराम घेतात, अगदीच थकले, बोलायला येत नाही, पण जसं ते म्हणाले मी प्रत्येकावर हात ठेवून प्रार्थना करणार, त्यांनी केली. 8वा दिवस झाला तेव्हा जी लाईन 1.5 मैल पर्यंत होती ना, ती लाईन ऑलमोस्ट अजून वाढली आणि 2.5-3 मैल पर्यंत गेली. पण लोकांचं येणं काही थांबलं नाही. आणि त्यावेळेस त्यांना इतकं हे झालं, त्या मीटिंग मध्ये जेवढे लोक आले त्या 8 दिवसामध्ये प्रत्येक जण त्यांचं आरोग्य मिळवून गेला. इट इज दॅट वॉज अ रेकॉर्डेड हिलिंग मिरॅकल. प्रेज द लॉर्ड. ज्याची नोंद करण्यात आली होती. He was that kind of a man, but he paid the price. Hallelujah. लोकांनी थट्टा केली, लोक बोलले, हसले, हे ते किती मोह आकर्षण झालं ना, ते त्या नादाला लागले नाही. बिकॉज ऑफ दॅट व्हॉइस. फक्त त्यांनी ती वाणी ऐकली आणि त्या वाणीला त्यांनी आज्ञापालन केलं. आपण किती वेळा देवाची वचन ऐकतो. प्रेज द लॉर्ड. असं झालं की आता त्यांचं लग्न झालंय, त्यांना मुलगा झाला आहे आणि अजून त्यांची मिनिस्ट्री, त्यांचं वेगवेगळ्या देशामध्ये सभा चालू आहे. एक दिवस ते एका वेगळ्या देशामध्ये मीटिंग साठी गेले होते आणि तिकडे त्यांनी त्यांची राहण्याची एका सुंदर 5 स्टार हॉटेलमध्ये सोय केली होती. द मोमेंट त्यांनी त्या रूम मध्ये प्रवेश केला, एकच पाय त्या रूमच्या दरवाजामधून टाकला आतमध्ये आणि लगेच ते म्हणाले नाही मी इथे राहू शकत नाही, आणि ते बाहेर निघाले. त्यांचा मुलगा म्हणाला, डॅडी व्हाय यू आर बिहेविंग लाईक दिस, इट इज सो एम्बॅरेसिंग. 4 चौघांमध्ये तुम्ही म्हणता मला ही रूम आवडली नाही, तुम्ही असे का वागता? किती लज्जास्पद गोष्ट आहे. लोक काय म्हणतील, आपण कसे, ऑर्गनायझरला किती बर्डन होत असेल, आपण असं वागतोय वगैरे, त्यांना कसं वाटत असेल. प्रेज द लॉर्ड. आणि ते म्हणाले की मी तुला सांगतो काय झालं. त्यांनी त्यावेळेस पहिल्यांदा त्यांच्या मुलाला सांगितलं. ते म्हणाले तुझ्यासाठी फक्त ती रूम आहे, पण ज्या क्षणाला मी त्या रूम मध्ये पाय ठेवला, तिथे आदल्या दिवशी कोण होतं, तिथे काय गोष्टी झाल्या हे मला पवित्र आत्म्याने दाखवलं. आदल्या दिवशी तिकडे अशा प्रकारचं वाईट कृत्य झालंय की पीपल वर हॅव्हिंग ग्रुप सेक्स. ओके, त्या ठिकाणी लोक नाही का, अनेक लोक एकत्र येऊन तारतम्य नसल्यासारखे एकमेकांसोबत ना वाईट कृत्य करत होते. हे मी पाहिलं. मी त्या रूम मध्ये नाही जाऊ शकत, बिकॉज ते सगळे नाही का शारीरिक गोष्टी आहे. मला जर देवाच्या गौरवामध्ये चालायचं
चालायचंय ना, तर मी फ्लेश इज अगेन्स्ट युअर स्पिरिट, स्पिरिट इज अगेन्स्ट युअर फ्लेश. बायबल काय सांगतं? आत्मा देहाविरुद्ध, देह आत्म्याविरुद्ध आहे. जर मला इकडे परमेश्वराच्या नावाने काम करायचंय, मला ह्या लोकांमध्ये सेवा करायची, उद्या मला जर सभेला जायचंय ना, तर तिकडे जे शारीरिक घाणेरडी कृत्य झाली आहेत वासनेची, तिकडे जर मी जाणार ना, माझा अभिषेक गमवेल. एक देवाचा इतक्या महान आणि इतक्या गौरवामध्ये चालणारा, त्या ग्लोरीमध्ये चालणारा व्यक्ती म्हणतोय की आदल्या दिवशी कोणीतरी तिकडे काहीतरी केलंय, त्या गोष्टी, तो इन्फ्लुअन्स तिकडे असल्यामुळे माझा गौरव कमी होईल आणि माझा वेळ कशामध्ये जाईल माहिती? या शरीरातल्या गोष्टींवर ओव्हरकम करायला. आणि मला माझ्या फ्लेशला कमजोर नाही करायचंय, मला माझा आत्मा बलवान ठेवायचा आहे. ही सेड दॅट्स व्हाय आय एम नॉट एंटरिंग दॅट रूम, बिकॉज द फ्लेश विल ऑलवेज फाईट विथ द स्पिरिट. आत्म्याशी नेहमी जो शरीर आहे ना, हे युद्ध करत राहतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की शरीराची कर्मे ठार मारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नवीन करारात लिहिलेलं हे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. सो हा अशा प्रकारचा व्यक्ती होता, अद्भुत साक्ष. असं झालं की एक दिवस, ओके, आय थिंक 1954-56 मध्ये काहीतरी हे इंडियामध्ये आले. इंडियामध्ये मुंबई, बॉम्बे, दॅट टाइम लोक बॉम्बे म्हणायचे, ओके. आता बॉम्बे हा शब्द जास्त वापरत नाही. ही केम टू बॉम्बे. बॉम्बेमध्ये त्यांची राहण्याची सोय ताज हॉटेलमध्ये करण्यात आली होती आणि खूप मोठं क्रुसेड होतं बॉम्बेला त्यांचं त्या काळामध्ये. 1954 किंवा त्याच काळातली काहीतरी गोष्ट आहे. ज्या वेळेस हे बॉम्बेला आले, त्यांनी काय केलं माहितीये? त्यांची 4-5 दिवसाची मीटिंग होती. बॉम्बे मधल्या सगळ्या सर्व धर्मीय पुढाऱ्यांना, जेवढे रिलिजन आहेत, जेवढे वेगवेगळे पंथ आहेत, मग हिंदू, मुस्लिम, सीख, ख्रिश्चन, जैनिझम, बुद्धिझम, अजून जे पण आहे, असे सगळ्या धर्माच्या, पंथाच्या सगळ्या लीडर्सना, त्यांच्या सगळ्यांच्या याजकांना त्यांनी बोलवलं, आमंत्रण दिलं. जिथे ते राहायला होते तिकडे स्वखर्चाने त्यांची राहण्याची सोय केली. त्यांना खूप चांगलं त्यांनी मेजवानी दिली, खाण्यापिण्याची सोय केली की मी भारतामध्ये आलो आहे, मुंबईमध्ये आलो आहे, तर मला तुमच्या सगळ्यांना भेटायला आवडेल. आणि त्यांनी ही होस्टेड पार्टी किंवा आपण त्यांच्यासाठी एक सभाच आयोजित केल्यासारखं बोलू शकतो, जिकडे खाणं पिणं राहणं या सगळ्याचा खर्च विल्यम ब्रॅनहॅम यांनी केला आणि म्हणाले मला तुम्हाला भेटायचं आहे. सो असे 17 पुढारी, 17 धार्मिक पुढारी आले होते. पूर्ण भारतातून वेगवेगळ्या जाती धर्म पंथाचे 17 धार्मिक पुढारी, जे वेगवेगळ्या गोष्टीला फॉलो करतात, वेगवेगळ्या रिलिजनशी रिलेटेड आहेत असे. आणि या 17 जणांची सोय तिकडे करण्यात आली होती. त्यांचं खाणं पिणं सगळं पाहिलं होतं आणि दिवसभर त्यांच्याशी ते चांगलं वागले, बोलले, सगळं झालं. आणि मग संध्याकाळी जेव्हा त्यांचं क्रुसेड होतं, जिथे मीटिंग होती, तिकडे ह्या विल्यम ब्रॅनहॅम यांनी त्या सगळ्या पुढाऱ्यांना बोलवलं आणि म्हणाले माझी संध्याकाळी मीटिंग आहे, प्लीज तुम्ही या, मला बरं वाटेल तुम्ही आले तर. आणि हे सगळेच लोक त्या मीटिंगला संध्याकाळी गेले. संध्याकाळी त्या मीटिंगला गेल्यावर त्यांनी स्टेजच्या समोर VIP लाईन असते ना, तिकडे ह्या 17 लोकांना बसवलं. भारतातल्या, ओके, मीटिंग आहे मुंबईमध्ये. प्रेज द लॉर्ड. तिकडे बसवलं आणि जसं त्यांचं नाही का प्रार्थना आणि प्रीचिंग आणि सगळं चालू होतं, त्यावेळेस परमेश्वराने काही गोष्टी त्यांना दाखवल्या. विल्यम ब्रॅनहॅम थांबले आणि म्हणाले की ह्या गर्दीमध्ये ह्या सगळ्या ऑलमोस्ट 30,000 लोक त्या सभेला आली होती, की लोक 30,000 आहेत. हे 17 पुढारी वेगळे आहेत. भारतातली त्या काळातली ही सभा, ज्यावेळेस विल्यम ब्रॅनहॅम मुंबईला आले होते तेव्हा 30,000 लोक आली होती आणि हे 17 पुढारी तिकडे बसलेले आहेत. आणि हे म्हणाले की इकडे असा एक व्यक्ती आहे ज्याला सामर्थ्य पाहिजे, ज्याला पॉवर पाहिजे, ज्याला खूप खूप लाईक आत्मिक गोष्टींमध्ये वाढायचं आहे. म्हणजे आत्मिक गोष्टी मे बी रिलेटेड टू किंगडम ऑफ डार्कनेस ऑर द किंगडम ऑफ लाईट. ओके, आत्मिक म्हणजे सगळंच देवापासून येत नाही. आत्मिक गोष्टी म्हणजे अंधकाराच्या राज्याच्याही असतील. बट जस्ट टू गेन द पॉवर, त्याने अशा प्रकारचं सॅक्रिफाईस केलं, अशा प्रकारचं बलिदान केले की त्याला आत्मिक, त्याला दिव्य दृष्टी मिळावी म्हणून तो रोज कितीतरी तास सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहतो, कंटिन्युअस सूर्याकडे पाहतो. आणि आज इतके महिने सूर्याकडे कंटिन्युअस बघून 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 त्याची पूर्ण दृष्टी गेलेली आहे. विल्यम ब्रॅनहॅम यांना पवित्र आत्मा हे सांगताना ते म्हणाले या गर्दीमध्ये असा एक माणूस आहे ज्याने अधिकार मिळावा, ज्याने ताकद मिळवण्यासाठी, ज्याने पॉवर मिळवण्यासाठी अशा प्रकारचं काही काम केलं आहे की त्याने स्वतःच्या शारीरिक दृष्टीला इतका ताण दिला आहे, इतकं जास्त त्याने बलिदान केलं आहे की तो कंटिन्यू सूर्याकडे बघतोय. आणि सूर्याकडे बघून बघून त्याची पूर्ण दृष्टी जी आहे, त्याचे डोळे
पूर्ण जळून गेले आहेत, तो आंधळा झाला आहे. भलेही त्याला बाकीच्या कुठल्या गोष्टी जास्त समजत असतील, पण ही व्यक्ती आंधळी आहे. जो कोणी असा आहे त्याने पुढे यावं. आणि मग एक माणूस उठला, तो पुढे आला. ते म्हणाले, सर प्लीज कम ऑन द स्टेज. विलियम ब्रॅनहम यांनी त्यांना स्टेजवर बोलवलं. ज्यावेळेस ती व्यक्ती स्टेजवर आली, ज्या व्यक्तीचे डोळे पूर्ण जळून गेले कंटिन्यू सूर्याकडे तासनतास बघून, कारण त्यांनी असं ठरवलं होतं, मी हे करणार, मी हे बलिदान देणार, म्हणजे मला नाही का दिव्य शक्ती प्राप्त होईल, अलौकिक नाही का ताकद, पावर मला मिळेल म्हणून. हे आपल्या भारतात मुंबईमध्ये घडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस असं झालं की त्यांनी ज्यावेळेस तो माणूस वर आला, तर तो माणूस म्हणाला, हा असं असं मीच केलंय, माझ्यासोबत झालंय आणि मला आता काहीच दिसत नाही, माझे पूर्ण डोळे जळून गेले आहेत ह्या एका गोष्टीमुळे. तर विलियम ब्रॅनहम म्हणाले, समोर जे सगळे लोक बसलेले होते ना, 17 लीडर्स, ते म्हणाले, जर तुमच्यापैकी कोणीही, ज्या पण लाईक तुम्ही कोणालाही फॉलो करत असाल, काहीही विश्वास ठेवत असाल, जे काही असेल, ओके, तुमच्यापैकी कोणीही ह्या व्यक्तीला जर दृष्टी देईल, किंवा तुम्ही ज्या लोकांना फॉलो करता किंवा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता, त्याद्वारे ह्या व्यक्तीचे, ज्याचे डोळे जळून गेले सूर्याकडे इतके वेळ पाहून, त्याला जर दृष्टी मिळाली, तर मी विलियम ब्रॅनहम, मी ह्या पुढे भारतात, इंडियात आणि मुंबईत कधीच येणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला की मी माझ्या पाठीवर ना अशा प्रकारचा एक टॅग लावेल की आय एम अ फॉल्स प्रॉफिट, मी खोटा संदेष्टा आहे, असं मी नाही का माझ्या पाठीवर लिहेल आणि मी मुंबईच्या रस्त्यांवर फिरेल आणि तो टॅग लावून मी एअरपोर्ट पर्यंत जाईल, माझ्या देशात जाईपर्यंत मी असं माझ्या मागे लिहेन की मी एक खोटा संदेष्टा आहे, मी देवाचा सेवक नाहीये म्हणून. जर तुमच्यापैकी कोणीही असं करू शकलं तर प्लीज ते करा, मला सुद्धा पाहायचं आहे. तो म्हणाला, कोण पहिलं येणार? मागच्या गर्दीतून कोणी यायला तयार नाही. मग नंतर VIP लोकांच्या लाईनीमधून कोणी यायला तयार नाही. 17 लीडर्स, त्यांच्यामधून कोणी यायला तयार नाही. देन मग विलियम ब्रॅनहम म्हणाले, कोणीच नाही, कोणताच देव हे करू शकत नाही, कोणालाच हे करण्याचं सामर्थ्य नाहीये. मग ते म्हणाले, पण मी ज्या येशूची सुवार्ता गाजवतो, मी ज्या येशूवर विश्वास ठेवतो ना, तो येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि ते म्हणाले की आज माझा येशू काय करतो ते पहा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या गौरवाने ते भरलेले, परमेश्वर त्यांच्या सोबत आहे. अँड ज्यावेळेस कोणीच आलं नाही पुढे, त्यांनी प्रार्थना केली, नाव फादर यू ओपन द स्पेअर पार्ट डिपार्टमेंट ऑफ हेवन. तुझ्या स्वर्गामध्ये जे लोकांना नाही का पाहिजेत बॉडी पार्ट्स, त्याचं जे डिपार्टमेंट आहे ते ओपन कर. अँड ब्लेस दिस मॅन विथ 2 ब्रँड न्यू आय बॉल्स. या व्यक्तीला नव्या कोऱ्या 2 डोळ्यांनी तू आशीर्वादित कर. द मोमेंट ही प्रेड, अशी गोष्ट झाली की लिटरली असं वरून नाही का जसं काही काचेचे काहीतरी मोती असल्यासारखं ना, असे 2 डोळे हवेत तरंगत खाली आले. मी कुठली गोष्ट बनवून सांगत नाही, जे झालं आहे ते सांगते. असे 2 डोळे तरंगत खाली आले. 10-15 सेकंड सगळ्या गर्दीने पाहिलं. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं, इवन दो 17 लीडर्स त्यांनी पाहिलं, त्यावेळेस विलियम ब्रॅनहम म्हणाले, लॉर्ड नाउ दिस पीपल हॅव सीन, नाउ फिक्स दिस आयबॉल्स बॅक टू हिज आईज. ते म्हणाले की आता लोकांनी पाहिलं, हे डोळे ह्या व्यक्तीच्या नाही का, हे नवीन डोळे जे आहेत त्या व्यक्तीला मिळू दे. त्या क्षणी ते डोळे नवीन व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये फिट झाले, त्याला दिसायला लागला. आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले, हे काय आहे, असं कधी ऐकलं नाही, असं कधी पाहिलं पण नाही, असं होऊ शकतं का? त्या मीटिंगला 30,000 लोक आली होती. 30,000 लोकांचं त्या दिवशी तारण झालं, इन्क्लुडिंग दिस 17 रिलिजियस लीडर्स. हालेलुया. हे सगळे जे 17 पुढारी होते, त्यांचा सुद्धा त्या दिवशी उद्धार झाला. त्यांनी सुद्धा परमेश्वराचा अनुभव घेऊन पाहिला की आपला ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे. This was the audacity this man was carrying, he was walking in that audacity. इतक्या धीटपणामध्ये विलियम ब्रॅनहम चालत होते. आणि त्यांची प्रत्येक सभा अशीच अलौकिक असायची. लिटरली जे अवयव लोकांकडे नाही, ते ब्रँड न्यू अवयव तिकडे क्रिएट व्हायचे, ते बनायचे. अशा गौरवामध्ये तुमच्या माझ्यासारखी माणसं चालली आहेत. पण ते का चालू शकते? गॉड्स ग्लोरी इज नॉट, इट्स नॉट जस्ट आपण बोलू या वी आर वॉकिंग इन द ग्लोरी ऑफ गॉड, असं तसं नाहीये. Somebody has to pay the price. And what is the price? Die to yourself. Carry your cross and follow Jesus. Hallelujah. Spend time in His presence.
इट्स व्हेरी इझी. वचन घेणं, बोलणं खूप सोपं आहे, पण देवाच्या उपस्थितीत वेळ घालवणं, परमेश्वरासोबत सहभागिता करणं ना, हे तितकंच महत्वाचं आहे. वेन वी से वी आर किंग्स अँड प्रिस्ट, किंग जो आहे ना, राजा आहे, प्रजेसोबत काम करतो. प्रिस्ट परमेश्वराच्या अतिपवित्र स्थानामध्ये असतो. हालेलुया. सो देर इज अ प्रिस्टली पोझिशन. वी आर किंग्स अँड प्रिस्ट. तो प्रिस्ट जो आहे, जो याजक आहे, याजकाचं काम काय माहिती? ही मिनिस्टर्स इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीमध्ये, देवासोबत तो सहभागिता करतो. देवाच्या उपस्थितीमध्ये त्याची सेवा असते. पवित्र स्थानामध्ये तो सेवा करत असतो. सो बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्याच्यासाठी राजे आणि याजक असं बनवून ठेवलं आहे. याचा अर्थ तुम्हाला देवासोबत वेळ घालवायचा आहे. तुम्ही प्रत्येक जण देवाच्या वचनानुसार, प्रकटीकरण 1:6 नुसार तुम्ही कोण आहात माहिती? तुम्ही राजे पण आहात, तुम्ही याजक पण आहात. भले आज दिवसभर नाही का बाहेरची मिनिस्ट्री केली असेल, देवासमोर याजकाप्रमाणे कधी आला आहात? प्रेज द लॉर्ड. कॅल्क्युलेट द टाइम. हालेलुया. कीप ट्रॅक ऑफ युअर टाइम. इकडे वेळ घालवायचा आहे देवासोबत. काही मिळो न मिळो, माझ्या परमेश्वराचा महिमा होऊ दे, त्या देवासोबत वेळ घालवायचा आहे. प्रार्थना करा, विश्वास ठेवा. तुम्हाला माहितीये त्यांचं नाही का इंडियातलं मुंबई मधलं क्रुसेड संपला आणि ही वॉज अबाउट टू लिव्ह टू द एअरपोर्ट. मुंबईला एअरपोर्टला जायला ते निघाले होते आणि 4-5 दिवस जितके दिवस मुंबईमध्ये होते, त्यांना एक ड्रायव्हर, एक कार असाइन केली होती. तो ड्रायव्हर त्यांच्याशी खूप चांगलं वागायचा. जाता जाता विलियम ब्रॅनहॅम म्हणाले, मी इकडे खूप लोकांना भेटलो, सगळ्यांना भेटलो, सगळ्यांसोबत कामं केली आणि तू खूप चांगला माणूस आहेस, तू इतका नम्र आहे. मी आता जाणार आहे, थोड्या वेळात माझी फ्लाईट आहे, तर मी जाईल माझ्या देशामध्ये परत. मी तुझ्यासाठी काय करू शकतो? त्यांनी ड्रायव्हरला विचारलं. प्रेज द लॉर्ड. सच हंबल मॅन. ड्रायव्हरला म्हणाले, मी तुझ्यासोबत काय करू शकतो? ड्रायव्हर म्हणाला, देवाच्या कृपेने माझ्याकडे तर सगळं आहे, पण माझा नाही का खूप जवळचा एक मित्र आहे, त्याची मुलगी आहे ना, त्याची मुलगी जन्मल्यापासून ना लुळी पांगळी आहे, चालत नाही, व्हीलचेअर बाउंड आहे, तर तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना कराल का? जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही जर मला म्हणतच आहात माझ्यासाठी काय करायचं, तुम्ही त्या मुलीसाठी प्रार्थना कराल का? आणि एअरपोर्टच्या रस्त्यावरच जाता जाता त्या घर लागतंय माझ्या त्या मित्राचं, आपण तिकडे जायचं का? विलियम ब्रॅनहॅम म्हणाले, ठीक आहे, तसंही माझं फ्लाईट येईपर्यंत आपल्याकडे जेवढा वेळ आहे आपण जाऊया. आणि मग तिकडे ते गेले आणि सगळी मुलं वगैरे अशी बाहेर खेळतच होती तिकडे कॅम्पसमध्ये. आणि त्यांनी पाहिलं की मुलं तिकडे फुटबॉल खेळतायत, बरीच मुलं आहे आणि एक मुलगी व्हीलचेअर मध्ये बसलेली आहे. तर विलियम ब्रॅनहॅम त्या मुलीकडे, म्हणजे हीच ती मुलगी होती ज्याच्याविषयी तो ड्रायव्हर म्हणाला होता, ते गेले त्या मुलीकडे आणि ते म्हणाले, डॉटर, why you are not playing? Why you are sitting here? All the children are playing over there football. Why you are not playing? मुली, तू का अशी बसलीयस? तू का खेळत नाही? सगळी मुलं तिकडे फुटबॉल खेळत आहेत. ती मुलगी म्हणाली, तुम्हाला दिसत नाही का मी चालू शकत नाही? कांट यू सी that I cannot walk? दिसत नाहीये मी चालू शकत नाही? विलियम ब्रॅनहॅम म्हणाले की माझं नाव आहे, त्या मुलीला सांगतात, ओके, माझं नाव विलियम ब्रॅनहॅम आहे, मी येशू ख्रिस्ताचा प्रचार करतो. आज इतके दिवस येशू ख्रिस्ताच्या नावाने मी सभेमध्ये बोललो आहे. माझ्या येशू ख्रिस्ताने अनेक लोकांना आरोग्य दिलं आहे. जर तू विश्वास ठेवते ना, ते म्हणाले, ओके, त्या मुलीला बोलतायत, जर तू विश्वास ठेवते ना तर मी आता जे सांगतोय ते कर. त्यांनी फुटबॉल घेतला, तो तिकडे फेकला आणि ते म्हणाले, जर तू विश्वास ठेवते तर तो जा फुटबॉल घेऊन ये. त्यांनी तो फुटबॉल असा फेकून दिला. अँड द मोमेंट ही सेड, तू विश्वास ठेवते का? असं असं आहे. फुटबॉल फेकला, ती मुलगी उभी राहिली, पळत पळत फुटबॉल आणायला गेली. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारच्या गोष्टी ह्यांच्या सोबत घडायच्या. सच हंबल मॅन, सच अ डिवोटेड पर्सन, ही पेड द प्राइस. त्यांनी त्यांच्या डोळ्यांची काळजी घेतली, मुखाची काळजी घेतली, हृदयाची काळजी घेतली, स्वतःच्या शरीराला पवित्र ठेवलं. ओके, त्यांच्या पत्नीशिवाय कधी कोणाकडे वाईट दृष्टीने पाहिलं नाही. 7 वर्षाचं असल्यापासून एवढं वय होईपर्यंत ही वॉज वॉकिंग इन द ग्लोरी ऑफ गॉड. परमेश्वराच्या गौरवामध्ये ती व्यक्ती चालायची. आजही ज्यावेळेस नाही का मोठमोठे गॉड्स जनरल विषयी जेव्हा बोलण्यात येतं, त्यावेळेस नाही यांच्याबद्दल गोष्ट सांगण्यात येते की विलियम ब्रॅनहॅम सारखं दिसणाऱ्या गौरवामध्ये, बायबलमध्ये वाचलंय की मोशे चालायचा, तो 40 दिवस उपास प्रार्थना केल्यावर एवढं तेज त्याच्या मुखावर होतं की इस्रायल लोक त्याच्याकडे पाहू शकायचे आणि मोशे त्याचा मुख झाकायचा. ओके, पण ते लोक म्हणतात की आम्ही तसं तेज विलियम ब्रॅनहॅम यांच्यावर पाहिलंय. नेहमी असं वाटेल कोणाला की हे फोटोमध्ये काहीतरी एडिटिंग केलंय किंवा काय, पण तो देवाचा गौरव चमकायचा. प्रेज द लॉर्ड. ही वॉज शॉर्ट लिव्ड. खूप इतकं पवित्र जीवन जगलं. परमेश्वराने त्यांना बोलवलं. 56-57 वर्षाचे असताना ते प्रभूच्या घरी गेले. बट ही वॉज अ मॅन ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. दिस मॅन्टल, this anointing, it is not something
kept for few people. No, it is kept for every person who is ready to pay the price. लोक असे प्रचार करत असतील, बोलत असतील, सांगत असतील, काय तुम्ही फक्त बघताय ना, करत तर नाहीये ना, तुम्ही असं फक्त हे करताय ना, ठीक आहे कधीतरी करायचं, असं वाटतं ना तेव्हा ही गोष्ट करून टाकायची, पाप करण्यापेक्षा आपण हे केलेलं बरं, विचार केलेलं बरं. नो, कीप yourself clean. Hallelujah. Because what voice was, haunting him every time? If you keep yourself clean, if you keep this vessel holy, I will come back and I will fill you with the glory of God. Hallelujah. ह्या गोष्टी फक्त त्यांच्यासाठी नव्हत्या, या गोष्टी आपल्यासाठी सुद्धा आहेत. आय एम टेलिंग यू, एक एक गोष्टीवर आपल्याला ओव्हरकम करायचं, आपल्याला विजय मिळवायचा, आपल्याला बाहेर पडायचे, आपल्याला ज्या दगडावर ठेच लागून वर्षानुवर्ष तुम्ही पडलायत, जिथे घायाळ झालायत, जी जखम जी आहे, इमोशनल वुंड आहे, जी भरून निघाली नाहीये ना, त्याला आता येशूच्या हातात सोपवायचंय. त्या खडकावर यापुढे मी पडणार नाही. जे प्रॉब्लेम्स, जे बॉन्डेजेस, जे डीमन्स, जे 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 वेगवेगळे अडचणी माझ्या ब्लड लाईन मध्ये, माझ्या जनरेशन मध्ये आले आहेत, माझ्या घराण्याला ज्यांनी अडवलंय, माझ्या आई वडिलांना जिथे थांबवलंय, त्याच्या पुढे मी जाणार येशूच्या नावाने. कदाचित माझ्या घरामध्ये, माझ्या आई वडिलांमध्ये, माझ्या पूर्ण फॅमिली ट्री मध्ये, फॅमिली लाईन मध्ये कोणी ह्याच्या पुढे गेलं नसेल, कोणी असं केलं नसेल, पण मी ते बॅरियर ब्रेक करणार आणि मी पुढे जाणार, कारण मी ख्रिस्ताची आहे. हालेलुया. कीप युअरसेल्फ क्लीन. इट्स नॉट सिम्पल. Flesh is against the spirit, spirit is against the flesh. Hallelujah. देह आत्म्याविरुद्ध आहे, आत्मा देहाविरुद्ध आहे. Forgive every person. Forgive. I'm telling you. कोणाबद्दल राग ठेवू नका, प्रत्येकाला क्षमा करा. कठीण जातंय तरीही मनापासून क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस तुम्ही अक्षमा ठेवताय, तुम्ही ते सैतानासाठी दरवाजे उघडताय, तुम्ही स्वतःला दूषित करताय, तुम्ही स्वतःला जखमी करताय, तुम्ही स्वतःला दुखी करून घेताय, आणि मग अशा परिस्थितीने आपण पूर्णपणे प्रभूच, वी कॅन नॉट गिव्ह 100% टू गॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यू नीड टू हील युअर सेल्फ फर्स्ट. तुम्ही स्वतः लाईक इमोशनल हिलिंग, फिजिकल हिलिंग, मेंटल हिलिंग, स्पिरिच्युअल हिलिंग, या सगळ्या आरोग्याची तुम्हाला गरज आहे. मग तुम्हाला समजेल की देव तुमचा कसा वापर करतो ते. एक वुंडेड पर्सन ना युद्ध लढायला जाऊ शकत नाही. तुम्ही जर जखमी आहात, तुम्ही जर तुटलेले आहात, यू कॅन नॉट से लॉर्ड यूज मी, आय एम हिअर. नो, हील युअर सेल्फ फर्स्ट. हिलिंग कुठून सुरुवात होणार माहिती? फॉरगिव्हनेस. क्षमा करा. विसरा जे काही झालंय ते. लोकांनी त्रास दिलाय, लोकांनी दुखावलं आहे. इफ ही व्यक्ती, ज्यांचे वडील थट्टा करत होते, जे लोक त्याला म्हणायचे की तू नाही का मुलीसारखा आहे, फ्रेंड्स हसायचे, लहानपणापासून नाही का लोकांमध्ये एक प्रकारे नाही का थट्टेचा विषय बनत आलेली जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती आज जगासाठी नाही का इतकं मोठं आशीर्वादाचं कारण बनू शकते. तर विचार करा, आपला परमेश्वर किती अद्भुत रीतीने वापर करेल. आ गॉड इज सेम yesterday, today and forever. काल, आज, युगानुयुग ख्रिस्त समान आहे. ख्रिस्त समान आहे, तो बदलत नाही. ज्या अभिषेकाने ते चालले, त्या अभिषेकात तुम्ही चालू शकता. इनफॅक्ट आपला फक्त येशू ख्रिस्त असा आहे जो म्हणतो, जी कृत्य मी केली आहे, जे चिन्ह चमत्कार मी केले आहेत, त्याच्यापेक्षाही महान गोष्टी माझ्यावर विश्वास ठेवणारा करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो व्हॉट इज युअर स्टँडर्ड? तुमच्यासाठी नाही का कुठे तुम्ही तुलना करायची आहे? इकडे की प्रभूपेक्षा पण महान गोष्टी करण्यासाठी देवाने मला अभिषेक केला. येशूने जे केलं त्याच्यापेक्षाही महान. आपण काय तुलना करतो? अरे त्याच्यापेक्षा तर मी बरं आहे, तो तर असा आहे, तो तर तसा आहे, तो इकडे जातो, त्याला हे व्यसन. नो, दॅट इज नॉट युअर स्टँडर्ड. यू डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ दोज पीपल. हालेलुया. कम्पेअर युअर सेल्फ विथ द स्टँडर्ड ऑफ क्राइस्ट. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. You need healing, emotional healing, physical healing, mental healing, spiritual healing. There are many people who are angry, जे रागवलेत स्वतःवर, जे रागवलेत परमेश्वरावर. आणि खूपसे लोक स्वतःला दोष देत आहेत, स्वतःला
नावं ठेवतायत, स्वतःच्या डेस्टिनीला दोष देत आहेत, काही गोष्टी विपरीत घडल्या, नाही समजलं, काही डिसिजन्स चुकले ज्यामुळे सगळंच नाही का तुटून गेलं, मोडून गेलं. पण याचा अर्थ ती गोष्ट संपली असं नाहीये, याचा अर्थ आता दी एंड झालाय असं नाहीये. परमेश्वर अरण्यातून झरे निर्माण करणारा परमेश्वर आहे. आपण पाहिलं की इथे ना ह्या चुकीच्या गोष्टींकडे दृष्टी आहे, ओपन झालीये, ते दिसतंय म्हणून देवाच्या अलौकिक गोष्टी दिसत नाहीये. इकडे डोळे बंद करा, परमेश्वराकडे वळा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो काल आज युगानुयुग समान आहे. गॉड वॉन्ट्स टू यूज यू, गॉड वॉन्ट्स टू ब्लेस यू. परमेश्वराला तुमचा महान रीतीने वापर करायचा आहे. पे द प्राइस, कॅरी युअर क्रॉस. असे टीचिंग येतील, लोक म्हणतील येशूने क्रूस उचलला नाही, येशूने हे केलं, आपल्याला हे करायची गरज नाही. नो नो नो, फॉलो व्हॉट इज रिटन इन द बायबल. हालेलुया. येशूने कृपा दिली याचा अर्थ खाओ पिओ मजा करो नाही. हालेलुया. याचा अर्थ बी द एक्झाम्पल. हालेलुया. ख्रिस्तासारखं या पृथ्वीवर चालायचंय. आज तुम्ही कितीही चांगलं वागल्याने तुम्ही क्वालिफाय ठरत नाहीये. तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या गुणवत्तेतून गुणवत्ता मिळाली आहे. येशू ख्रिस्ताने केलंय म्हणून तुम्ही पवित्र बनले आहात. त्या गोष्टी वाया घालवू नका. परमेश्वर आपल्यावर खूप 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 प्रेम करतो. परमेश्वराने आपल्याला निवडलं आहे, त्याने आपलं नाव त्याच्या हातावर कोरलंय. ओके, कोरून ठेवलं आहे. आपले सगळे केस तो मोजतो. आपल्याला त्याच्या डोळ्यातील बाहुलीसारखं ठेवलंय. ह्याच्यापेक्षा मोठं प्रोटेक्शन काही नाही. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता नो लॉर्ड आय डोंट नीड दिस, मी हे पाहणार, मी हे करणार, मी असंच वागणार, आणि मी मग फक्त संडेला चर्चला जाणार, संडेला पण नाही जाणार, फक्त ख्रिसमसला, गुड फ्रायडेला, इस्टरला जाणार, किंवा मी फक्त मी माझा टाईप देतोय ना, मी दशमांश देतोय ना, आय एम गिव्हिंग ऑफरिंग नो, मी माझ्या आई वडिलांना रस्त्यावर टाकलंय का, मी काळजी घेतोय ना, माझ्या परिवाराला पुरवतोय ना, मी आय एम टेकिंग गुड केअर ऑफ देम नो, देन इट्स सफिशियंट. गॉड शुड बी हॅपी विथ मी. नो, देव तुम्ही काय करता यात इंटरेस्टेड नाही, तुम्ही स्वतः कसे आहात याच्यात देवाला रुची आहे. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही ऑफरिंग देताय ना, तुम्ही कधीतरी रेग्युलर किंवा कधीतरी मीटिंगला जाताय, तुम्ही सगळ्यांना पाहिजे ते देताय, दान धर्म करताय, ह्या गोष्टीने तुम्हाला परमेश्वर, गॉड इज नॉट हॅपी विथ सच थिंग्स. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो देवासोबत चालणं खूप चांगलं आहे. परमेश्वर आपला खूप चांगला आहे, खूप प्रेमळ आहे. हा तोच परमेश्वर आहे जो आपल्याद्वारे काम करतो. हालेलुया. आता ख्रिस्त परत येणार नाही, ख्रिस्त तुमच्याद्वारे काम करणार. सो तुम्ही जगासाठी नाही का आज ख्रिस्ताचं स्वरूप आहात. तुम्ही ह्या लोकांसाठी, तुमच्या रिलेटिव्ह साठी, प्रत्येक निराश परिस्थितीसाठी, प्रत्येक हरलेल्या अपयशी झालेल्या गोष्टींमध्ये तुम्हीच आहात ज्यांच्याद्वारे परमेश्वर काम करणार.